वॉरेन बफे हे खूप मोठे गुंतवणूकदार आहेत आणि ते काय करतात, ते काय बोलतात याच्याकडे जगातल्या सगळ्या गुंतवणूकदारांचं लक्ष असतं. गेल्या काही महिन्यामध्ये वॉरेन बफे यांनी नवी खरेदी केलेली नाहीये. उलट गेल्या काही काळामध्ये ते सतत माल विकतायत आणि माल विकून विकून रोकड जमा करतायत. आज बर्कशायर हॅथवेकडे 380 अब्ज डॉलर इतकी रोकड जमा आहे, म्हणजे पाकिस्तानच्या जीडीपी पेक्षा जास्त. वॉरेन बफे यांची ही जी कृती आहे ती संकेत देते की काहीतरी गडबड आहे, काहीतरी भविष्यामध्ये शेअर बाजार कोसळण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे जे गुंतवणूकदार त्यांना फॉलो करतात ते सावध झालेले आहेत आणि त्यात आता मायकल बेरी यांच्या इशाऱ्यानंतर गुंतवणूकदारांची ही जी मानसिकता आहे ती अधिक पक्की होताना दिसते. जगभरातील गुंतवणूकदारांचं या बड्यांकडे लक्ष आहे. मायकल बरी बोलतायत सुद्धा आणि करतायत सुद्धा. वॉरेन बफे फक्त करताना दिसत आहेत आणि जग त्यांच्या कृतीकडे अत्यंत बारकाईने बघतंय आणि त्यामध्ये बड्या वित्त संस्थांनी सुद्धा अमेरिकी शेअर बाजारामध्ये घसरणीचा इशारा दिलेला आहे. ही घसरण 10 ते 20% पर्यंत होईल अशा प्रकारचा इशारा मॉर्गन स्टॅनले आणि गोल्डमॅन सॅक्स या दोन बड्या वित्त संस्थांनी दिलेला आहे.